नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे स्मार्ट MPSC या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पॉलिटी या विषयातील महान्यायवादी म्हणजेच भारताचा महान्यायवादी याबाबत माहिती घेणार आहोत. त्याबाबत असणाऱ्या घटनात्मक तरतुदी यांचा आपण आज विचार करणार आहोत. त्याची नियुक्तीचा कार्यकाळ, त्याच्यानंतर त्याची कर्तव्ये, त्याच्यानंतर त्याच्या अधिकार व मर्यादा काय आहेत याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. भारताच्या महान्यायवाद्याची तरतूद ही राज्यघटनेतील कलम 76 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि तो भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. मग त्यानंतर भारताच्या महान्यायवाद्याची नियुक्ती आपण पाहणार आहोत. राष्ट्रपती हा महान्यायवाद्याची नियुक्ती करत असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी अर्हता जी असते तीच यामध्ये भारताच्या महान्यायवाद्याला सुद्धा लागूच असतो. म्हणजेच तो भारताचा नागरिक असला पाहिजे. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून 5 वर्ष काम केले असलेले पाहिजे. त्यानंतर कोणत्याही उच्च न्यायालयात त्याने 10 वर्ष वकिली केलेली असावी किंवा तो राष्ट्रपतीच्या मते कायदेपंडित असला पाहिजे. त्यानंतर राज्यघटनेमध्ये महान्यायवादी पदाचा कार्यकाल नमूद केलेला नाही. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. परीक्षेमध्ये याच्यावर हायलाईट होऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. राज्यघटनेमध्ये महान्यायवाद्याच्या पदाचा कार्यकाळ नमूद केलेला नाही. शिवाय त्याला पदच्युत करण्याविषयीची जी प्रक्रिया आहे ती राज्यघटनेमध्ये सांगितलेली नाही. म्हणजे 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. एक पहिली म्हणजे त्याचा कार्यकाळ नमूद केलेला नाही आणि त्याला पदावरून हटवण्यासाठीची एक विशिष्ट प्रक्रिया राज्यघटनेमध्ये दिलेली नाही. तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो. म्हणजेच राष्ट्रपती त्याला केव्हाही काढू शकतात असा त्याचा अर्थ होतो. तोही राष्ट्रपतींना राजीनामा देऊन आपला कार्यमुक्त होऊ शकतो. सरकारच्या सल्ल्यानुसार त्याची नियुक्ती होत असल्यामुळे त्याला ज्यावेळी सरकार राजीनामा देते किंवा त्याच्या जागी दुसरे सरकार येते त्यावेळी प्रथेनुसार दुसरा महान्यायवादी निवडला जातो. म्हणजेच की जर सरकार चेंज झालं, म्हणजे आता जे काही सरकार असेल त्याच्यानंतर समजा दुसऱ्या कोणाचे सरकार आलेले असेल तर त्यावेळी एकतर महान्यायवाद्याने राजीनामा द्यायचा असतो किंवा नवीन जे सरकार येते त्या सरकारमध्ये त्याला पुन्हा एकदा नियुक्ती त्याच महान्यायवाद्याला मिळू शकते किंवा तो दुसरा एखादा नियुक्ती करू शकतो. त्यानंतर महान्यायवाद्याचे वेतन जे आहे ते घटनेमध्ये नमूद नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या, एक तर त्याचा कार्यकाळ घटनेमध्ये नमूद केलेला नाही. त्याच्यानंतर त्याला एका विशिष्ट प्रक्रियेनुसार काढण्यात येते ते सुद्धा नमूद करण्यात आलेले नाही. त्याच्यानंतर त्याचे वेतनसुद्धा घटनेमध्ये नमूद करण्यात आलेले नाही. या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ज्या की परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत जी की आहे कर्तव्य. तर काय कर्तव्य आहेत भारताच्या महान्यायवाद्याचे? भारत सरकारचा मुख्य कायदा अधिकारी म्हणून त्याला काही विशिष्ट प्रकारचे कर्तव्य असतात. जसे की राष्ट्रपतीने त्याच्याकडे पाठवलेल्या मुद्द्यावर तो राष्ट्रपतीला सल्ला देत असतो. त्याच्यानंतर राष्ट्रपती सोपवेल ती इतर कामे तो करत असतो. त्याच्यानंतर राज्यघटना किंवा इतर कायद्याने सोपवलेली कामे असतात. म्हणजे राज्यघटनेमध्ये जे काही नमूद केलेले आहेत ती कायदे आणि इतर कोणत्याही कायद्याद्वारे जर समजा त्या ठिकाणी महान्यायवाद्याचा सल्ला किंवा इतर गोष्टींची तरतूद असेल तर त्या ठिकाणी त्याला भारताकडून स्वतःचं भारताचे मत सर्वोच्च न्यायालय किंवा इतर कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये त्याला भारताचे प्रतिनिधित्व करावे लागते. अशी जर तरतूद असेल तर तो त्यानुसार काम करत असतो. त्यानंतर राष्ट्रपतीने सोपवलेली काही कामे महान्यायवाद्याकडे असतात. जसं की सर्व खटल्यामध्ये भारताच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडणे जे की मी आत्ताच म्हटलेलं होतं. त्यानंतर कलम 143 नुसार जर राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवलेल्या बाबीमध्ये भारत सरकारचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याला अधिकार दिलेले आहेत. म्हणजेच एखादा जर समजा म्हणजे राष्ट्रपतीचा जो काही अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाकडे एखाद्या गोष्टीबाबत सल्ला मागण्याचा त्याबाबत तो सरकारची किंवा राष्ट्रपतीने पाठवलेल्या मुद्द्याबाबत त्या ठिकाणी तो प्रतिनिधित्व करत असतो. त्यानंतर तो उच्च न्यायालयामध्ये आपली भारत सरकारची बाजू मांडत असतो. त्यानंतर आपण आता महान्यायवाद्याचे अधिकार व मर्यादा याबाबत तरतुदी असलेल्या आहेत त्या आपण पाहूयात. अधिकृत कामे पार पाडण्यासाठी भारतीय क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचा अधिकार महान्यायवाद्याला आहे. त्याच्यानंतर तो याच्याशिवाय संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजामध्ये तो
आणि त्याचप्रमाणे संयुक्त बैठकीत सुद्धा तो भाग घेऊ शकतो. त्यानंतर तो ज्या समितीचा सदस्य असतो त्या समितीमध्ये सहभागी होऊ शकतो. त्याप्रमाणे बाजूसुद्धा स्वतःची मांडू शकतो, पण त्याला त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार नाही. म्हणजे ज्या कोणत्याही समितीमध्ये तो सदस्य असेल तर तो त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतो, स्वतःची बाजू मांडू शकतो, परंतु त्या ठिकाणी त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही. त्यानंतर संसद सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार आणि संरक्षण हे महान्यायवाद्याला प्राप्त असते. त्यानंतर कामांमधील गुंतागुंत व संघर्ष टाळण्यासाठी महान्यायवाद्यावर खालील मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. त्यातली पहिली मर्यादा काय आहे? भारत सरकारविरुद्ध त्याने सल्ला देता कामा नये. तसेच भारत सरकारविरुद्ध कोणताही खटला त्याने चालवता कामा नये. म्हणजे भारत सरकारच्या विरुद्ध त्याला सल्ला देता येत नाही आणि खटलाही चालवता येत नाही. तो भारताच्या कोणत्याही सर्वोच्च न्यायालयामध्ये असू द्या किंवा उच्च न्यायालयामध्ये असू द्या किंवा कुठेही असू द्या. त्यानंतर ज्या प्रकरणामध्ये शासनाने त्याचा सल्ला मागितला असेल किंवा शासनाच्या वतीने शासनाची बाजू मांडण्यासाठी सांगितली असेल, अशा प्रकरणात त्याने अन्य कोणासही सल्ला देऊ नये किंवा अन्य कोणाच्याही वतीने खटला चालू नये, हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारत सरकारच्या परवानगीशिवाय फौजदारी खटल्यात आरोपीची बाजू त्याला मांडता येत नाही. परंतु जर भारत सरकारची परवानगी असेल तर तो फौजदारी खटल्यामध्ये बाजू आरोपीची मांडू शकतो. त्यानंतर भारत सरकारच्या परवानगीशिवाय तो कोणत्याही महामंडळात किंवा निगमामध्ये संचालक पद स्वीकारू शकत नाही. कारण हे म्हणतो ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं जाते की कोणतेही फायद्याचे पद स्वीकारता येत नाही, त्याप्रमाणे ही तरतूद करण्यात आलेली असावी असं मला वाटते. तो संचालक पद कोणत्याही निगमामध्ये किंवा महामंडळामध्ये स्वीकारू शकत नाही. याच्यामध्ये परवानगीशिवाय फौजदारी खटल्यामध्ये तो आरोपीची बाजू मांडू शकत नाही, ही बाब लक्षात ठेवा. परवानगीशिवाय मांडू शकत नाही, पण परवानगीशिवाय तो मांडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. भारताच्या महान्यायवाद्याव्यतिरिक्त भारत सरकारचे इतरही कायदा अधिकारी आहेत, जसे की सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, त्यानंतर ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, हे सुद्धा भारताचे कायदा अधिकारीच आहेत. फक्त अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे पदच घटनेने निर्माण केलेले आहे. बाकीचे जे पद आहे म्हणजे सॉलिसिटर जनरल आणि ॲडिशनल सॉलिसिटर जनरल हे पद घटनेने निर्माण केलेले नाही. त्यानंतर महान्यायवादी केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य कधीही नसतो. त्यानंतर फक्त महान्यायवाद्याचे पदच राज्यघटनेने निर्माण केलेले आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. महान्यायवादी हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य नसतो. सरकारी स्तरावर कायदेविषयक बाबींसाठी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्वतंत्र कायदा मंत्री असतो, त्यामुळे तो मंत्रिमंडळाचा सदस्य नसतो. आणि भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते हा प्रश्न विचारला जाऊ शकतो STI किंवा कंबाईनला. तर MC सेटलवर्ड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. तर आपण आतापर्यंतच्या सर्व तरतुदी पाहिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त काहीही बाहेरचं याच्या विचारलं जाऊ शकत नाही. फक्त याच्यामध्ये असणाऱ्या शब्दांवरतीच खेळले जातात प्रश्न, तेच फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जसं की आपण पाहिलं होतं की परवानगीशिवाय फौजदारी खटल्यामध्ये बाजू मांडू शकत नाही, परवानगीने मांडू शकतो, असा प्रश्न थोडा फिरून विचारला जाऊ शकतो. या गोष्टी फक्त लक्षात ठेवा आणि अभ्यास करत राहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच पुढचे व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग. कीप स्टडिंग.